या दाताच्या दवाखान्यामध्ये मला दाताच्या उपचारासाठी जाण्याचा योग आला. मध्ये गेलो, बैठक व्यवस्था त्यावर बसलो, सर्वत्र नजर फिरवली व बाह्य फलकाचे वाचन केले. म्हणजे सगळं डॉक्टरांच्या प्रवेश दरवाज्यावर मध्ये येताना हसत या वाक्याने माझ्या मनातील भीती थोडी कमी झाली. कारण दाताच्या दवाखान्यात सर्व उपचारांचे हात्याने पाहिलं की मला कसं होतं, परत पुन्हा यावं असं वाटतं, आता नको वाटतं. मी मध्ये गेलो. डॉक्टर विशाल मला ओळखून नम्रतेने उभा राहून मनापासून हसत वाकून नमस्कार केला. यात माझी भीती आणखीन कमी झाली. बसल्यावर थोडं बोलणं झालं. बाहेरची पेशंटची गर्दी पाहून मी डॉक्टरांना दात दुखीबद्दल सांगितलं. डॉक्टर विशाल यांनी खुर्चीवर बसून दात पाहिले. त्यावर त्यांनी विलास अवघड वाटला होता मला, पण इतक्या सहजतेने डॉक्टरांनी खेळकर वतीने सांगितला, त्यामुळे माझी भीती दूर पळाली. त्यांनी सहाय्यक डॉक्टर राठोड मॅडम यांना गाईडलाईन दिल्या, सूचना दिल्या काय करायचं ते, आणि मी कोण आहे ते त्यांनी अभिमानानं त्याला सांगितलं. त्यामुळं या प्रसंगी खूप आनंद वाटला. मॅडमच्या उपचारांच्या वेळी मदतीसाठी असलेल्या मुलांनी उत्तम सहकार्य केलं. ही मुलं मॅडमनी मला कसलाही त्रास होऊ न देता काम पूर्ण केलं. शेवटी विश्वासरांनी कामाची व्यवस्थित झाले की नाही याची खात्री केली. डॉक्टरांनी सर्व कर्मचारी वर्ग ट्रेन अतिशय हुशार बनवला आहे. कुणीही रागावलं तर सोडाच, परंतु त्रास होईल असं मोठ्याने सुद्धा बोलत नाही. डॉक्टरांच्या या गुणाचं मी कौतुक करतो. पुढील सूचना घेऊन मला डॉक्टरांनी आनंदाने निरोप दिला. बाहेर आलो. चौकशी विभागावर मॅडम होत्या. त्यांचाही स्वभाव छान आहे. त्यांनी मला वडिलकीच्या नात्याने काय करावं काय नाही याच्या व्यवस्थित सूचना दिल्या. पुन्हा नजर बोर्डावर गेली. त्यावर तुम्ही तुमचा वेळ आम्हाला द्या, आम्ही उपचाराला कमी नाही. तसेच तुम्हाला दुरुस्त केल्यानंतर आम्हाला तुमच्या सूचना द्या, आम्ही ते स्वीकारतो, दुरुस्त करतो. डॉक्टरांना फोन करा, पण अत्यंत इमर्जन्सीच्या वेळेस वगैरे वाचल्या. डॉक्टर आपल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून आपण कौशल्याने दवाखाना उत्कृष्टरित्या नियोजनपूर्वक अत्यंत छानपैकी उभा केला आहे. शेवटी आणि महत्त्वाची आर्थिक बाजू, त्यातही आपण फक्त पैसा हा मिळावा हा उद्देश न ठेवता आपणास मिळालेल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करून गरजू लोकांना त्याचा उपयोग मिळावा, यातच मला आत्मिक समाधान आहे. पेशंट सेवा हीच माझी ईश्वर सेवा अशा अतिउच्च भावनेने काम करता हे दाखवल्यात दिसणाऱ्या हे दवाखान्यात दिसणाऱ्या पेशंटच्या गर्दीवरून मला स्पष्ट दिसून आले. डॉक्टरांचे वडील विष्णुदास आहाडा हेही माझे विद्यार्थीच आहेत. यांनी मार्गदर्शन यांनाही मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. यांचा स्वभाव अत्यंत चांगला आहे, संस्कार आहेत, अतिशय उदात्त आहेत. त्यांच्याकडे माझी बरीच कामं झालेली आहेत. मला विशाल डॉक्टरला आईवडील यांचे संस्कारांनी परिपूर्णता आली आहे. वडिलांचं 100% संस्कार डॉक्टर त्यांच्यामध्ये उतरले आहेत याची मी खात्री देतो. तर शेवटी त्यांच्यामध्ये वीची त्रिसूत्री आहे. वडिलात विष्णुदास, डॉक्टर आहेत विशाल, आणि आणखी एक बंधू यांचा विनय. वी अशी त्रिसूत्री आहे. शेवटी विशाल डॉक्टर, आपण जसे नावाने विशाल आहात तसे मनाने देखील विशाल आहात. हे आहे तुमच्या आईवडिलांचे संस्कार. आजच्या या न्यू जनरेशनमध्ये अशी अतूट नाती टिकणारे, बोटावर मोजावे एवढीच कमी विद्यार्थी आहेत. यात आपण नाती जपणारे, कुटुंब प्रमुखाच्या आदेशाने चालणारे आहात. म्हणूनच आपण घेतलेल्या ज्ञानाचा लौकिक अत्यंत भरभराटीने वाढत चालला आहे. त्यामुळे यशस्वी उपचारांची 10 वर्ष असा भला मोठा बाहेरचा बोर्ड बाहेरच्या समाजाची लक्ष आकर्षून घेत आहे. यामध्ये आईचाही कृपाशीर्वाद आहे हे सांगण्याची गरज नाही. शेवटी आपली नियोजित वास्तू लवकरात लवकर पूर्ण हो, आम्हालाही ती भव्य दिव्य वास्तू पाहण्याचा योग यावा ही इच्छा. नवीन इमारतीत आतापेक्षा उत्तम दर्जाची सोयी देता येतील. आता जागेची अडचणी दूर होईल. विशाल ही स्तुती नाही, वस्तुस्थिती आहे. मी खोटी स्तुती करणारा माणूस नाही. अशा या सर्वगुण संपन्न संस्कारक्षम डॉक्टरला व त्यांच्या वडिलांनाही शिकवण्याचं काम मी केलं हे मी माझे परमभाग्य समजतो. आजच्या पिढीला हा मान शिक्षका आजची पिढी हा मान शिक्षकांना देतेच असं नाही. डॉक्टरांच्या संस्कारामध्ये माझाही खालीचा वाटा आहे हे मी छातीठोकपणे सांगतो. शेवटी डॉक्टर आपणास आपल्या परिवारास दीर्घायुष्य मिळो, आपल्या अशीच प्रगती होत राहो ही ईश्वरची मी नम्रतेची प्रार्थना करतो. आणि मारुतीने शेवटीप्रमाणे लांबच आणि लिखाण थांबवतो. चांगले तेच घ्या, नको ते मला द्या. काही चुकलं असल्यास क्षमा. आपली आवड ताजा कलम, आपली आवड निवड पसंती हे मॅडम नसल्यामुळे पाहता आलं नाही. तो नंतर दाखवायला येईल तेव्हा पाहिजे. पुनश्च एकदा विशाल सरांना आणि त्यांच्या कर्मजीवनांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. परिचय भोसले हायस्कूलचे देशमुख सर आहेत, एस. देशमुख सर. म्हणजे माझ्या वडिलांना पण शिकवलेलं आहे. कालच त्यांचं गेट टुगेदर झालं 47 वर्षानंतर. म्हणजे त्यांनी वडिलांना पण शिकवलेलं आणि आम्हाला पण शिकवायला होतं. म्हणजे भाग्य आमचं की म्हणजे ते दोन्ही पिढीला शिकवणारे सर आम्हाला अजून पण
आशीर्वाद दिला आहे. मला सांगतो सर काय आहे आयुष्यामध्ये मला सांगा शिक्षकाकडून आपल्याची किंमत मिळते काय आहे पैसा गहू नाही हो. पैशाची धन्यवाद. थँक्यू सर. पैशाला देव मान आणि बरफळी हा